मुतखड्याचे दुःख जो माणूस एकदा सहन करतो तो ते आयुष्यभर विसरत नाही, आणि जर हे एकदा झाले तर ते पुन्हा पुन्हा होण्याचा धोका नेहमीच असतो। पण जर तुम्ही काही खास गोष्टी खाल्ल्या तर केवळ मुतखड्याचे तुकडे होऊन बाहेर पडणे सोपे होणार नाही, तर ते पुन्हा होण्याचे चान्सेसही खूप कमी होतील। तर आज आपण अशा 8 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या मुतखडा तोडतात आणि पुन्हा होण्याचा धोका कमी करतात। त्याचबरोबर 5 अशा गोष्टींबद्दलही जाणून घेणार आहोत ज्या खाल्ल्याने मुतखडा होऊ शकतो, म्हणजे त्यांना तुम्हाला खायचे नाही। आणि हो, व्हिडिओच्या शेवटी आपण हे देखील जाणून घेणार आहोत की काय मुतखड्यात बियर पिणे योग्य आहे, काय हे खरंच मुतखड्यासाठी इतकेच चांगले आहे जितके सांगितले जाते। तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची पूर्ण आणि योग्य माहिती मिळेल। सर्वात आधी त्या खाद्यपदार्थांबद्दल बोलूया जे मुतखडा तोडण्यात आणि त्याचे पुनरावृत्ती होणे म्हणजेच पुन्हा पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यात आपल्याला मदत करतात। तर पहिला आहे लिंबू पाणी। होय, लिंबामध्ये सिट्रेट असते, एक असे नैसर्गिक संयुग जे कॅल्शियम सोबत बांधणी करून स्टोन तयार होण्यापासून थांबवते। आणि जर मुतखडा ऑलरेडी तुमचा तयार झाला असेल तर त्याच्या साईजला वाढू देत नाही। खरं तर लिंबाचे सिट्रेट कॅल्शियम स्टोनला, जे सर्वात सामान्यपणे पाहिले जाणारे स्टोन आहेत, यांना लहान तुकड्यांमध्ये तोडते आणि त्यांना लघवीच्या रस्त्याने बाहेर काढण्यास मदत करते। रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या, आणि जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याला दिवसातून 2 ते 3 वेळा रिपीटही करू शकता। पण हो, यात साखर तुम्ही टाकू नका। हवे असल्यास तुम्ही हलकेसे काळे मीठ किंवा सेंधा मीठ मिसळू शकता, पण साखर मिसळून जर याला घ्याल तर तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही। दुसरी गोष्ट आहे तुळशीचा रस। मित्रांनो, तुळशीला आयुर्वेदात मूत्रविरेचक म्हटले जाते, म्हणजे लघवी आणणारे औषध मानले जाते। तुळशीमध्ये ॲसिटिक ॲसिड असते, जे स्टोन फॉर्मिंग मिनरल्स जसे की युरिक ॲसिड आणि कॅल्शियम ऑक्झलेटला ब्रेक करते। बस थोडे फ्रेश तुळशीचे पाणी घेऊन त्यांना तुम्ही बारीक करून घ्या आणि यांना 1 ग्लास पाण्यात टाकून काही वेळ कमी आचेवर उकळवा। यानंतर त्याला गाळून तुम्ही चहासारखे पिऊ शकता। हा उपाय तुम्ही रोज 15 दिवस घ्या आणि मग 1 आठवड्याचा ब्रेक तुम्ही मध्ये द्या आणि मग पुन्हा याला चालू करा। यामुळे देखील तुम्हाला मुतखड्यात खूप फायदा मिळेल। तिसरा आहे डाळिंबाचा रस। डाळिंब किडनीसाठी खूप फायदेशीर असते। यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट्स असतात, जे किडनीच्या फिल्ट्रेशन फंक्शनला बेटर बनवतात। रोज सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान किंवा मग संध्याकाळी 4 वाजण्याच्या आसपास 1 ग्लास फ्रेश डाळिंबाचा रस पिणे बिना साखर किंवा बिना मिठाच्या तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल। पण हो, पॅकेज केलेला डाळिंबाचा रस म्हणजेच वगैरेचा रस हा तुम्हाला घ्यायचा नाही, कारण त्यांच्यात शुगर आणि प्रिझर्वेटिव्ज असतात जे किडनीसाठी नुकसानदेह असू शकतात। चौथा आहे नारळ पाणी। हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक आहे, ज्यात सोडियम लो असतो आणि पोटॅशियम हाय। हे बॉडीला हायड्रेट करते आणि कॅल्शियम आणि युरिक ॲसिड सारख्या स्टोन फॉर्मिंग गोष्टींना युरिनच्या द्वारे बाहेर काढते। म्हणून जर तुम्हाला मुतखडा असेल किंवा मग वारंवार बनत असेल तर रोज सकाळी किंवा दुपारी 1 ग्लास फ्रेश नारळ पाणी पिणे तुमच्यासाठी एक चांगली सवय आहे। पाचवा आहे दही। आता ही एक शॉकिंग गोष्ट आहे, कारण दह्यामध्ये कॅल्शियम असते आणि लोकांना वाटते की कॅल्शियम फूड्सने स्टोन जास्त बनतात। हे खरं तर चुकीचे आहे। खरं तर जेव्हा कॅल्शियम डाएटने मिळते तेव्हा ते ऑक्झिलेट्सना इंटेस्टाइनमध्येच बाइंड करते। जर तुम्ही कॅल्शियम कमी घेतले तर जास्त ऑक्झिलेट्स तुमच्या बॉडीमध्ये अब्झॉर्ब होतील, जे स्टोन बनवतील। तर रोज 1 कटोरी दही जेवणामध्ये किंवा मग नाश्त्यामध्ये तुम्ही घ्या आणि मेक शुअर की हे प्लेन दही आहे, विदाउट एनी फ्लेवर्स, आणि यात साखर देखील मिसळलेली नाही पाहिजे। पुढील आहे जवचे पाणी। जव एक डायरेटिक आहे जे किडनीच्या फिल्टर्सना ॲक्टिव्ह ठेवते, ब्लॅडरला साफ करते आणि इन्फेक्शनचा धोका देखील कमी करते। बस 2 चमचे जव 1.5 ते 2 ग्लास पाण्यात 15 मिनिटांपर्यंत उकळवा आणि गाळून थंड करून दिवसातून एकदा तुम्ही जरूर प्या। जर तुम्हाला आत्ता किडनीमध्ये स्टोन फसला असेल तर तुम्ही याला रोज घ्या, आणि जर प्रिव्हेंशनसाठी तुम्ही याला घेत असाल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेणेच तुमच्यासाठी पुरेसे होते। सातवे आहे काकडी। काकडीमध्ये 95% पर्यंत पाणी असते आणि सोबतच पोटॅशियम आणि थोडेसे मॅग्नेशियम देखील असते, आणि हे कॉम्बो किडनीसाठी खूप फायदेशीर आहे। काकडी युरिन आउटपुटला वाढवते आणि स्टोनला फ्लश करण्यात तुमची हेल्प करते। बस लंच किंवा डिनरमध्ये एक पूर्ण काकडी सॅलडच्या रूपात तुम्ही खा, किंवा मग दिवसा 11 वाजण्याच्या आसपास तुम्ही एक पूर्ण मोठा कटोरी भरून याची सॅलड वेगळी खा। हे तुम्हाला खूप फायदा करेल। पण हो, यात तुम्ही टेबल सॉल्ट नका घालू। याऐवजी थोडेसे काळे मीठ आणि लिंबूचा रस तुम्ही हवे असल्यास मिसळू शकता। आणि 8वे आहे फुलकोबी। मित्रांनो, फुलकोबी लो ऑक्सलेटवाली भाजी आहे, पण यात हाय फायबर, व्हिटॅमिन सी आणि डिटॉक्सिफाइंग कंपाऊंड्स असतात। त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही याला भाजी, सूप किंवा स्टीर फ्राईड व्हेजिटेबल्सच्या रूपात खाऊ शकता। मित्रांनो, हे सर्व फूड्स जे मी तुम्हाला सांगितले आहेत हे सर्व सहज उपलब्ध आहेत आणि जास्त महाग देखील नसतात। फक्त यांना नियमित दिनक्रमात समाविष्ट करून तुम्ही मुतखड्याच्या रिस्कला बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये ठेवू शकता। तर ही तर गोष्ट झाली चांगल्या फूड्सची।
आता या जाणून घेऊया 5 अशा फूड्सबद्दल जे मूतखड्याला वाढवतात, म्हणजे यांना तुम्हाला मूतखड्याच्या केसमध्ये नाही खायचे. पहिला आहे पालक. मित्रांनो, पालकमध्ये ऑक्झलेट खूप जास्त प्रमाणात असते, जे कॅल्शियम सोबत मिळून स्टोन बनवते. त्यामुळे जर मूतखडा आहे तुम्हाला, तर पालक तुम्हाला नाही खायचा आहे. दुसरा आहे बीट. हा देखील एक हाय ऑक्झलेट फूड आहे, त्यामुळे याला देखील मूतखड्याच्या रुग्णांनी बिलकुल नाही खायला पाहिजे. तिसरा आहे टोमॅटो. खास करून टोमॅटोमध्ये जे बीज असतात, हे यांच्या आत खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम ऑक्सलेट असते. त्यामुळे टोमॅटो देखील तुम्हाला मूतखड्यात परेशान करू शकतात. याला देखील नाही खायला पाहिजे. चौथा आहे हाय सोडियम फूड्स. हाय सोडियम डाएटमुळे युरिनमध्ये कॅल्शियम जास्त निघते आणि तेच कॅल्शियम स्टोन बनवते. त्यामुळे नमकीन, चिप्स, बेकरी प्रोडक्ट्स, लोणचे आणि पापड सारख्या हाय सॉल्ट डाएटपासून तुम्हाला वाचले पाहिजे. हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पाचवा आहे कोला ड्रिंक्स, जसे की कोका कोला, थम्स अप आणि पेप्सी वगैरे. मित्रांनो, कोला ड्रिंक्समध्ये फॉस्फरिक ॲसिड असते आणि हे ना केवळ युरिनला ॲसिडिक बनवते, तर युरिक ॲसिड स्टोनचा रिस्क देखील वाढवून देते. त्यामुळे या ड्रिंक्सना देखील तुम्हाला नाही प्यायचे आहे. जर तुम्हाला मूतखडा वारंवार बनत राहतात किंवा ऑलरेडी तुम्हाला मूतखडा आहे. नेहमी लोक म्हणतात की बियर पिण्याने मूतखडा निघून जातो, त्यामुळे या रुग्णांनी खूप सारे बियर प्यायला पाहिजे. पण काय असे करणे? ठीक आहे, बघा, बियर एक नॅचरल डायरेटिक आहे, म्हणजे लघवी जास्त आणते आणि यामुळे लहान साईजचा मूतखडा फ्लश होऊ शकतो. पण याच्यासोबतच बियरमध्ये प्युरिन असतात, जे युरिक ॲसिड वाढवू शकतात. तसेच अल्कोहोल इनिशियली तर बॉडीला हायड्रेट करते, पण नंतर यामुळे बॉडी डिहायड्रेट होऊन जाते, ज्यामुळे युरिन कॉन्सन्ट्रेटेड होते आणि स्टोन बनण्यासाठी सुटेबल एन्व्हायरमेंट बनून जाते. सोबतच बियर किडनी आणि लिव्हर दोघांवर लोड टाकते आणि याचे व्यसन देखील तुम्हाला लागू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा की बियर हा मूतखड्यावर उपाय नाही आहे. हे एक कॅज्युअल ड्रिंक आहे, ज्याला मी तर मूतखड्यासाठी बिलकुल रिकमेंड करत नाही. खूप लोक करतात, तर तुम्ही त्यांचा जर सल्ला घेतला तर पिऊ शकता. मी रिकमेंड करतो की तुम्ही याच्या जागी दुसऱ्या सेफ अल्टरनेटिव्स घ्या, जसे की लिंबू पाणी, बार्ले वॉटर, तुळशी ज्यूस किंवा मग कोकोनट वॉटर. हे जास्त नॅचरल आहेत आणि बॉडी फ्रेंडली आहेत आणि बिना कोणत्याही साईड इफेक्ट्सच्या तुमच्या किडनीला सपोर्ट करतात. आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि काही नवीन शिकत राहा. धन्यवाद.